मित्रांनो, तर आज आपण ऐकणार आहोत गोष्ट एका निळ्या कोल्ह्याची. एका जंगलात एक लबाड कोल्हा राहत होता. एके दिवशी भूक लागली असताना तो एका गावात शिरला. त्याला काही कुत्र्यांनी बघताच सर्व कुत्रे त्याच्या मागे लागले. कोल्हा वाट मिळेल तिकडे पळू लागला. कुत्री त्याच्या मागे जोरात धावत होती आणि त्याचा पाठलाग करत होती. जीवाच्या आकांताने धावणारा कोल्हा आता गावाच्या टोकाला राहणाऱ्या एका घराजवळ जाऊन पोचला. ते घर गावातील लोकांचे कपडे धुणाऱ्या एका धोब्याचे होते. त्या धोब्याने आणलेल्या कपड्यांना नीळ देण्यासाठी एका मोठ्या टाकीत भरपूर नीळ आणि पाणी एकत्र करून ठेवले होते. कोल्ह्याला कुत्र्यापासून वाचवण्यासाठी आता कोणताच मार्ग उरला नव्हता. कोल्ह्याने स्वतःला वाचवण्यासाठी सरळ घरात उडी मारली आणि तो टाकीत पडला. कोल्हा खूप घाबरला असल्यामुळे तो बराच वेळ टाकीत बसला. त्याचा पाठलाग करणारी कुत्री त्याचा शोध घेत राहिली आणि थोड्या वेळाने निघून गेली. सकाळ होताच कोल्ह्याने आधी घराबाहेर बघितले तर त्याला कोणीच दिसले नाही. त्याला बघताच जंगलातले प्राणी त्याला बघून पळू लागले. सर्व प्राण्यांनी निळ्या रंगाचा हा कोल्हा पहिल्यांदाच बघितला होता. कोल्ह्याला लक्षातच येईना की हे मला मारायला टपलेले प्राणी मला बघून पळून का जात आहेत. चालत चालत तो कोल्हा एका नदीजवळ गेला आणि त्याने स्वतःचे प्रतिबिंब बघितले. आणि त्याला सुद्धा आश्चर्याचा धक्का बसला. त्याने जेव्हा स्वतःचे निळे प्रतिबिंब बघितले तेव्हा त्याच्या लक्षात आलं की सर्व प्राणी आपल्याला का घाबरतायत आणि त्याने या संधीचा फायदा घेण्याचे ठरवले. त्याने दुसऱ्याच दिवशी सर्व प्राण्यांना बोलावले आणि मी या जंगलाचा राजा आहे असे घोषित केले आणि सर्व घाबरलेल्या प्राण्यांनी मान्य केले. तेव्हापासून कोल्हा म्हणेल तसे होऊ लागले. तो म्हणेल ते त्याला खायला मिळू लागले. त्याचे दिवस एकदम मजेत चालले होते. अशाच एका रात्री जंगलातले काही कोल्हे कळपाने एकत्र आले आणि जोरजोराने ओरडू लागले. त्यांची कोल्हेकोई एकटाच निळा कोल्हा सुद्धा आपण सर्वांना खोटे बोलून राजा म्हणालो आहे ते विसरला. सर्व प्राण्यांनी हा कोल्हा असल्याचे ओळखले आणि त्यांच्या लक्षात आले की ह्यांनी आपल्याला मूर्ख बनवलंय. सर्व प्राण्यांनी त्या कोल्ह्याला खूप मारलं आणि जंगलातून हाकलून दिलं.
तर बालमित्रांनो, ही गोष्ट होती एका निळ्या कोल्ह्याची. ह्याचे तात्पर्य काय? खोटेपणा जास्त दिवस टिकत नाही. मुलांनो, ही गोष्ट तुम्हाला आवडलीच असेल. हा व्हिडिओ तुम्ही लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर शेअर करा आणि अशाच नवनवीन गोष्टी आम्ही घेऊन येणार आहोत. त्यामुळे हे चॅनल जरूर सबस्क्राईब करा.